वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी करण्यात आली। काल सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी ईडीने छापेमारी केली आहे। ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र, हार्ड डिस्क आणि काही डेटा गोळा केलाय। वसई विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, त्याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे। अनिल पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ते मी काही नाकारत नाही। परंतु मी त्यांचं मुलाखत पाहिल्याच्या नंतर किंवा आपल्या पत्रकार मित्रांनी असं सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय असताना त्यांच्याकडून त्यांचं पोस्टिंग मी करून घेतलं की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या आरोपामध्ये काही फारसं तथ्य नाही।